काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करावा असं आवाहन केल्यानंतर त्याचे कुठेतरी चांगले पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ताफ्यातसुद्धा भविष्यात ईव्ही कार आपल्याला पाहायला मिळतील। आपण बघतो या ठिकाणी जे आहे ते ईव्ही कारची प्राथमिक टेस्टिंग स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिया त्याचबरोबर उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी केली। त्यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि भविष्यात जे आहे ते अधिक ईव्ही कार महानगरपालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत। काय सांगाल, काल जे आहे ते पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं आणि आज आपण हे पाऊल उचलले। पंतप्रधान देशाचे पंतप्रधान यांनी आवाहन केलं, त्याचा निर्णय आजच आम्ही ताबडतोब महापौर उपमहापौर आणि मी बसलो होतो। तर आम्ही सांगितलं की ईव्ही कार घ्यायची, त्यासाठी आम्ही ट्रायलसाठी मागवली आहे आणि 50% ऑलरेडी आमच्याकडे ईव्ही कार आहेच। बोला साधारणपणे आता किती प्रस्तावित असतील ईव्ही कार? आता 30% आमच्याकडे आहे आणि पण 100% करायची आम्हाला। आता सगळ्या अधिकाऱ्यांना सभापतींना महापौरांना ईव्ही कार देणार होता आम्ही। बोला विचार निश्चित आपण बघतोय हे स्थायी सभापती अनिल मकरिया होत्या, सगळे अधिकारी आणि इतर महानगरपालिका अधिकाऱ्यांना सुद्धा ईव्ही कार देण्याचा निर्णय घेणार आहेत। काय सांगाल, आपण आता ईव्ही कारचं पाऊल उचलत आहे, काल पंतप्रधानांनी तसं आवाहन केलं होतं। आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे, देशामध्ये भविष्यात डिझेलचा जो तुटवडा या ठिकाणी निर्माण होऊ शकतो आणि ईव्ही व्हेकल जे आहेत त्यावर आपलं सरकार काम करतं आहे। पर्यावरणपूरक असलेल्या या गाड्या आणि खर्चामध्ये होणारी कपात या दोन्हींना मध्यस्थ ठेवून आपण या ठिकाणी ईव्ही गाड्या घेण्याचा या ठिकाणी निर्णय घेतो आहे। निश्चित या गाड्या घेत असताना महानगरपालिकेचं कोणतंही आर्थिक नुकसान होणार नाही, कारण काल परतावाच्याच वर्तमानपत्रामध्ये बातमी आहे की डिझेलवर एवढा खर्च करतो, तर महानगरपालिकेचे पैसे कसे वाचवता येतील त्या अनुषंगाने आपण ईव्ही गाड्या घेण्याचा या ठिकाणी निर्णय घेतो आहे। आणि माननीय पंतप्रधान मोदयांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे। पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय चांगल्या गाड्या असल्याचं अनेक लोक सांगतात आणि त्या दृष्टीनेच आपण हे पाऊल उचलतो आहे। साधारणपणे भविष्यात महानगरपालिकेच्या ताफ्यात किती ईव्ही गाड्या येतील? तसं आता सांगता येणार नाही, पण ज्या कचऱ्याच्या याच्यामध्ये आहे तर त्या ईव्ही घेतल्या, आपण काही ईव्ही बससुद्धा घेतो आहे, त्याचा पण प्रस्ताव या ठिकाणी आहे आणि निश्चित आपल्या शहरासाठी 40 ईव्ही बससुद्धा येणार आहे। आणि भविष्यामध्ये गाड्या कोणत्या वापरायच्या, तर ईव्हीच वापरायच्या असं सगळ्या तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे आणि त्याच अनुसरून आपण हा निर्णय घेतो आहे। पंतप्रधान मोदींनी दुसरे एक आवाहन केले की परदेश दौरे टाळा, मात्र काही अधिकाऱ्यांचा जे आहे ते दौरा झाला होता, त्यावर मोठा खर्च झाला होता, मात्र त्याच्यावर काही फारसा फायदा झाला नाही। निश्चितच मोदी साहेबांनी आवाहन करण्याच्या अगोदर म्हणजे मागच्या वर्षीचा तो दौरा निश्चित झालेला आहे आणि त्याचं जे काही पैसे आहे ते मागच्या वर्षीच भरले गेलेले आहे, परंतु भविष्यात त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून कोणताच परदेशी दौरा अधिकारी असो नगरसेवक असो कोणी करणार नाही। आता हा दौरा होणार, हा दौरा जुना आहे, त्याच्यावर आपण चर्चा करू महापौरांशी आयुक्तांशी। तो जर रद्द होत असेल, भरलेले पैसे जर परत मिळत असतील तर निश्चित दौरा रद्द करण्याचा प्रयत्न करू। निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ होते। ज्या पद्धतीनं काल पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं आणि त्या अनुषंगानं आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जे आहे ते ईव्ही गाड्या घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।